हे आतापर्यंत कोणी विचारलं नाही. बाकीचे सुज्ञ मंडळी म्हणले नवरदेवाला कुठं रुसावं हे सुद्धा कळत आणि काय कशासाठी रुसावं हे सुद्धा कळत नसेल तर आयुष्य वाया जाईल का नाही? मग काय फायदा? बीत गए दिल भजन बिना रे, बीत गए दिल भजन बिना रे, दीन गए भजन बिनारी, दीन गए भजन बिनारी। बाल अवस्था खेल गवायो, बाल अवस्था खेल गवायो, जब जवानी तब माना धनारे, जब जवानी तब माना धनारे, बीत गए भजन बिनारे, बीत गए भजन बिनारे, बीत गए भजन बिनारी, बीत गए भजन बिनारी। बीत गए दिन भजन बिनारी, बाल अवस्था खेल गमायो, जब जवानी तब माना धनारी। वाह. बीत गए दिन भजन बिना. भजनाशिवाय आयुष्य वाया गेलं. संतांचं जीवन कसं आहे? भागवतामध्ये एक गोड चिंतन आहे बाबा. जन्म तेरा, जन्म तेरा, बात ही बीत गयो रे तूने, कब होना कृष्ण कहो. बाबा रे, आयुष्यभर गोष्टी करण्यामध्ये जर वेळ गेलो तुझं तर तू कृष्ण कधी म्हणणार? काय होतं कृष्ण म्हणण्याने? कृष्ण कहने से तर जाएगा, कृष्ण कहने से हो, राम कहने से हो, श्याम कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा, बड़ी मुश्किल से नर तन मिला, क्या पता फिर किधर जाएगा, हो राम कहने से हो, श्याम कहने से हो, कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. देवाचं नामचिंतन केलं तर पहिलं तीराला गेल्याशिवाय राहत नाही. तुमचं आमचं तर सोडून द्या हो, आम्ही माणसं आहोत, आम्ही भजन करू की नाही सांगता येत नाही, पण देवाच्या सानिध्यात आलेल्याला सुद्धा घात झाला. काय म्हणणं आहे तुमचं? भागवतामध्ये फार गोड चिंतन आहे, फार गोड कथा आहे. लक्षपूर्वक ऐका माय माऊल्यांनो. सूरसेन नावाचा सत्यवादी एक राजा होता. अखंड भगवंताचं चिंतन केलं, एवढी भक्ती केली, शिखर गाठलं भक्तीचं. भगवंताच्या नामचिंतनामुळं बघा कधी कधी माणसाची बुद्धी कशी पालटते. देवाच्या जवळ अगदी जाणार, पण क्षण जर खराब लागला ना आयुष्य वाया जातं. म्हणून भक्ती करत असताना, भगवंताचं नामचिंतन करत असताना क्षण सुद्धा वाया जाऊ देता कामा नाही. तुकोबारायासारखे संत देवाला प्रार्थना करतात, तिथं आम्ही तुम्ही काय? ज्यांचा जीवनातला क्षण सुद्धा वाया जात नाही ते तुकोबाराया. शीक जांभळी खोकला इतुका वेळ वाया गेला, अखंड भगवंताचं चिंतन करणारे ते तुकोबाराया देवाला प्रार्थना करतात. दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो नारायणा, आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. देवा एवढं जरी भजन केलो तरी मला मनाजी पाटील देहगावचा विश्वास नका धरू, त्याचा घात करील नेमाचा. नेमाचा घात करणारा मनाजी पाटील बसला. मनाजी म्हणजे तुमच्यातला कोणी नाही. मनाजी म्हणजे प्रत्येकाचा मन, जे ना त्याला मन, मन इंद्रियाचा राजा.
भजन करत असताना म्हणतात आधी मन घ्यावे हाती मग पूजावा गणपती. गणपतीची पूजा करायची त्या अगोदर मनाला शास्त्रकारांनी जवळ करायला सांगितलं. ये मन बडा चंचल है कैसे तेरा भजन करूं कितना इसे समझाऊं उतना ही मचल जाए. राधे जरा धूल जो मिल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए किस्मत ही बदल जाए. आयुष्य जर बदलवायचं असेल ना तर भगवंताला सगळा संसार करून सोडा. सावता माळ्याने केला होता. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. आयुष्य देवाला वा महाराज. म्हणून तो कोबाराय म्हणतात काय नोहे केले. जनाबाईचं फार गोड भजन आहे. जनाबाई दळण दळत असताना देवाला सांगायची देवा कोण आहे जनाबाईला. जनाबाईचा गाथा काढा. जनाबाई म्हणतात देवा आई मेली बाप मेला आई मेली बाप मेला आई मेली बाप मेला मज सांभाळी विठ्ठला विठ्ठला मज सांभाळी तुझ्याशिवाय मला कोणी नाही. आणि ती जनाबाई देवाला सांगते देवा तुझ्या नामचिंतनामुळं तुझ्या कृपेनं माझ्या संसारात कशाचीच कमतरता. जनाबाई नामदेवरायाच्या घरी दासी होत्या आणि त्या जनाबाई देवाला सांगतात जात्याच्या मुकी घालीते मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही. जात्याच्या मुखी घालीते मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही रे. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही रे. मोकी मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही. कशाचीच कमी नाही. सगळं काही आनंद आहे. किती आनंद आहे. कशामुळे आनंद आहे. भगवंताच्या नामचिंतनामुळे आनंद आहे. म्हणून तुम्हाला तो जर आनंद सेवन करायचा असेल तर भगवंताचं नामचिंतन करा. आपल्याला वाटतं आपण थोडं नामचिंतन केलं हो आपल्या जीवनात भरपूर नामचिंतन झालं पण कधी कधी मोठ्या मोठ्यांना सुद्धा घात होतो. म्हणून भागवतामध्ये कथा आली सत्यसेन नावाच्या राजाची. एवढी भक्ती केली जीवनामध्ये एवढा मोठा राजा आहे. काय झालं महाराज भक्तीच्या प्रयत्नामुळं स्वर्गाची प्राप्ती झाली. विष्णू परमात्म्याचे पार्षद आले
विष्णू परमात्म्याचे पार्षद आले, बसवलं विमानामध्ये, निघालं विमान स्वर्गाच्या दिशेनं. स्वर्गाला जाऊ लागलं. देवाचे पार्षद आलेले, देव जय आणि विजय सत्यसेनाला म्हणतात, राजा बघा ना स्वर्ग दिसतंय, हेच आहे स्वर्ग, हे स्वर्गाचं प्रमुख द्वार. या अप्सरा, गंधर्व, किन्नर सगळे तुमच्या स्वागता करता उभे आहेत. पहा स्वर्ग दिसतंय. हे पाहिलं, राजा पाहिला, स्वर्ग दिसायला लागलं. पण याचं लक्ष थोडं बाजूला असणाऱ्या कैलासाकडे गेलं. बाजूला कैलास होतं, लक्ष कैलासाकडे गेलं. कैलासामध्ये एक दृश्य दिसलं. कैलासामध्ये भगवान शिव परमात्मा बसलेले. भगवान शिव परमात्म्याचं प्रवचन चालू आहे आणि शिव परमात्म्याच्या मांडीवर डाव्या बाजूला कोण आहे? पार्वती माता बसलेली. साधी बसली नव्हती पार्वती माता, देवाच्या गळ्यामध्ये हात घालून बसली. भगवान शिवाचं प्रवचन चालू आहे, गळ्यामध्ये हात घातलेले. प्रवचन ऐकायला समोर हजारो ऋषी मुनी बसलेले, जे संसारिक नाही, जे ऋषी आहेत. हजारो ऋषी मुनी बसले, प्रवचन ते ऐकत आहेत. भगवान शिवाचं प्रवचन चालू आहे, सगळ्यांचं आनंदानं ऐकणं चालू आहे. कुणालाच काही त्रास नाही. पण हे विमानातून जाणाऱ्याला त्रास झाला. कसा त्रास झाला? देवाचे पार्षद म्हणतात तिकडं पहा स्वर्ग आहे, हे म्हणतं इकडं बघा, या बाईला काय वाटतं का नाही. लक्ष कुठं गेलं? पार्वती मातेकडे. एवढ्या माणसांच्या समोर, एवढ्या ऋषी मुनींच्या समोर ही बाई बघा, आपला जरी मालक असला त्याच्या मांडीवर बसावं का? बसली तर बसली, साधी बसली नाही, गळ्यात हात घातली. हे शब्द माझ्या पार्वती मातेच्या कानावर गेले. म्हणले तुला स्वर्गाला जायची अक्कल, तुला चुकीनं स्वर्ग मिळालं, पण तू तिथे जाण्याच्या लायकीचा, तुझ्या डोळ्यातला अजून भेदच गेला नाही, तो तू स्वर्गाला जाण्याच्या लायकीचा. क्षणामध्ये पार्वती मातेनं श्राप दिला, तो तिथं गेला नाही, खाली जडाच्या नरकाला जावं लागलं. कारण काय? भक्ती करत असताना जर वर्म चुकलं, भक्तीतलं वर्म चुकलं, तर आमच्या जीवनाला लवकरात लवकर अधोगती होते. जीवनामध्ये प्रगती होत नाही, अधोगतीला जावं लागतं. म्हणून कधी कधी भक्ती करत असताना माणसाला चुकीच्या कर्माला पुढं जावं लागतं. त्याकरता संत महात्मे तुकोबाराया म्हणतात, बाकीचेच भक्तीचे मार्ग निवडण्यापेक्षा सोपी पद्धत निवडा. कोणती? नामसाधना. नामसाधना सगळ्यात सोपी. नाम सर्वामध्ये सार, नाम सर्वामध्ये सार, नरहरी जपे निरंतर, देवा पंढरी, देवा पंढरी रायाचे नाम पुकाचे, पुकाचे पुकाचे हो. फुकट हे नाम घ्यायला काही लागत नाही. नाम घेता वाया गेला, ऐसा कुणी ऐकिला, सांगा विनवितो तुम्हासी, संत मंत सिद्ध ऋषी. कोण घेतलं नाम? अनेकांनी नाम घेतलं, पण मागही नाम घेतलेले वाया गेले नाही आणि पुढे सुद्धा जाणार नाही. मग म्हणून सगळ्या साधनामध्ये अडकण्यापेक्षा जसे बाकीची साधनं कराल तर वाया जाल, मग सगळ्यात सोपं साधन काय? तर भगवंताचं नामचिंतन करा, वाया जाणारच नाही 100%. तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. नामधारकांचा ठसा आहे, तरल्याशिवाय राहणार नाही, वाया जाणारच नाही. नाम घेतलेला कधीच वाया जाणार नाही. म्हणून तुकोबारायांनी त्या काळामध्ये सुद्धा घरोघरी देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐताला घर पूजनी, देव न लागे, देव नको म्हणे आम्हाला देव. का नको बाई, का नको मावशी? म्हणे सोयाबीन लई भरलंय, घरात ठेवायला देवाला जागा, साठवणीचे रुंदले धागे, देव न लागे, देव नको आम्हाला देव. का
नको, देवाचं महत्व कळालं नाही. देवाच्या नामाची एवढी ताकद आहे, ऐका. म्हणून भगवंताचं नामचिंतन हे सगळ्यांनी केलं पाहिजे. कबीरदासांचं एक प्रसिद्ध उदाहरण आहे, फार मोठं उदाहरण आहे. विठ्ठला भगवंताचं नामचिंतन करा, किती महत्वाचं आहे बघा. उपदेश संत महात्मे जगाला कसं करतात. नामसाधना सोपी, तुम्ही करा. नाही केलं काय होतं, केल्याने काय होतं. कबीरदासांचं उदाहरण आहे. एका झाडाखाली बसले होते कबीरदास महाराज. एक माणूस मेला. मेलेल्या माणसाची प्रेतयात्रा निघाली. आणि निघाल्यानंतर आता आपल्या हिंदू धर्मामध्ये पद्धत आहे, हे राम हे राम, है ना. आता गाणं निघालं. आता आपण माणसं म्हणायची गरज, ते गाडीमध्येच चालू असतं. तो ही बिगाडे तो ही सवारे इस जग के सारे काम, हे राम हे राम. तूच बनवणार आहेस, तूच बिघडवणार आहेस. जगाला सगळ्या पोशिंदा तू आहेस. पण अगोदरची पद्धत होती, राम नाम सत है, राम नाम सत है. खांद्यावर घेतलं मेलेल्या माणसाला की निघाली प्रेतयात्रा निघाली. सगळे म्हणू लागले राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. म्हणजे सत्य काय आहे, केवळ भगवंताचं नाम आहे. नाम सत्य आहे, नाम सत्य आहे, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. म्हणत निघाले. कबीरदास पुढे बसले होते. आडवे झाले आणि विचारलं, बाबा कुठे चाललो रे. सगळ्यांना अडवलं. कबीरदासांनी विचारलं, कहाँ जा रहे हो. लोकांनी सांगितलं, बाबा ये मर गया है, इसे ले जा रहे हैं डालने के लिए. अच्छा तो क्या बोल रहे हो आप. त्यावेळी लोकांनी सांगितलं, बाबा हम बोल रहे हैं राम नाम सत है, राम नाम सत है. अच्छा आप बोल रहे हो राम नाम सत है, लेकिन ये क्यों नहीं बोल रहा जो सोया है. संतांची भाषा किती गोड आहे. तुम्ही म्हणता राम नाम सत्य, मग हा तिरडीवर झोपलेला का नाही म्हणत की राम नाम सत्य. लोकांनी सांगितलं, बाबा त्यांना काय माहित नव्हतं का. पण लोक म्हणायला लागले, बाबा ये कैसा बोलेगा, ये तो मर गया है. उत्तर आहे का, ये कैसा बोलेगा, ये तो मर गया है. त्यावेळी संतांनी सांगितलं, अच्छा फार आवाज झाला हो. अच्छा ये नहीं बोल रहा, ये मर गया है. त्यावेळी कबीरदासांचे शब्द आहे का, जो लोग जिंदा होकर भी नहीं बोलते राम नाम सत है, वो क्या मर गए हैं. या वाक्याचा विचार करा. वाक्य फार महत्वाचे आहे. जे जिवंत आहेत पण आतापर्यंत कधी त्यांच्या मुखात राम नाम आलं नाही, मग ते लोक जिवंत आहेत का मेलेत असा प्रश्न मी नाही करत, संत महात्मे करतात. म्हणून तुकोबाराया सांगतात, जीवनामध्ये जर सुखी व्हायचं असेल तर भगवंताचं नामचिंतन करा. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. बाकीची साधना कराल वाया जाल. म्हणून सगळ्या साधनाचं जे सार आहे, सर्व साधनाचे सार, सार 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 सर्व साधनाचे
एकदा जोरदार टाळ्या वाजवया. सुंदर मृदंग वादक आहेत बाबा. कुठेही जाताना भीती वाटते. हा ते दिसतंय मला. मुलाला लगेच काय वाजवायचं हे त्यांनी एका बोलावर दाखवत आहेत. असं नको, असं छान. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, हे परम भाग्य आहे. या काळामध्ये लेकरं चांगले निघणं, सुसंस्कारी निघणं हे परम भाग्य आहे. आणि विनंती आहे माझी, तुम्हाला भजन जरी करता आलं नाही करू नका, पण लेकरांकरता वेळ द्या. ही या काळाची गरज आहे. भागवतामध्ये एक वाक्य महत्वाचं सांगितलं, ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे. म्हणून सगळ्या दानापेक्षा श्रेष्ठ दान काय असेल? ज्ञानदान आहे. आमच्या भारतामध्ये भारतातून 1 नंबरला येणारा मुलगा आपल्या उमरी तालुक्यातला, भारतातून 1 नंबरला येणारा मुलगा उमरी तालुक्यातला. एवढं एज्युकेशन मध्ये लेकरं माइंडेड आहेत. मग त्यांना तेवढंच तुम्ही काय द्या, वेळ द्या, त्यांच्या सोबत राहा, त्यांच्यावर संस्कार द्या. एवढे शिकू नका, एवढे सुशिक्षित बनवू नका की ते उद्या चालून बापालाच नालायक म्हणतील. एवढे लायक बनवू नका की ते लेकरं बापाला नालायक म्हणतील. कारण कलियुग आहे. कलियुगामध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. म्हणून एकच कलियुगाची महती सांगत असताना सूरदास महाराजांनी सांगितलं, अनेक संतांनी सांगितलं, कलियुग केवल नामधारा. कलियुगामध्ये नाम साधना ही सगळ्यात महत्वाची. नाम साधना सोपी, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. बाकीची साधनं करू नका. साधनं कोणती आहेत? भरपूर साधनं आहेत. योग. एक माणूस बायकोला सांगितलं, हे बघ मी तपश्चर्येला चाललो. ती म्हणली जा. तपाला गेलं बाबा. 1-2 दिवस नाही, 12 वर्षाचा काळ ते बाहेर बसलो. बायकोने एकटीनं लहानाची लेकरं मोठे केली, मुलगी मोठी झाली, लग्नाला आली होती, बाप नाही ते लग्नही करून टाकलं. गावातल्या लोकांनी सहकार्य केलं, सगळ्या गोष्टी तिनं सांभाळल्या. 12 वर्षानंतर फलश्रुती झाली, भगवान परमात्म्याचं प्रागट्य झालं. विचारलं, अरे बाबा तू 12 वर्ष झालं घराला सोडून बसला, सांग तुला काय पाहिजे? तपश्चर्या केली. ते म्हणलं मला काय पाहिजे? काही नाही, आमच्या गावात मोठं होळ येते पाण्याचं. बरं, दरवर्षी होळ येते, मग होळ आल्यावर मला बाजारला जाणं होत नाही. मग काही नाही, मला एकच करा देवा, माझ्यावर तुमची जर कृपा असेल तर मला अशी त्या भक्तीचं बळ द्या, अशी सिद्धी प्राप्त करून द्या, मला त्या पाण्यावर चलत जाता यावं, चलत घरला येता यावं, चलत पाण्यावर जाता यावं आणि चलत घरला येता यावं. म्हणजे होळ आला तरी मला काही करू नाही. मग झालं, घरी आला. बायकोनी अवघ्या गावातल्या लोकांनी बँडबाजी लावून स्वागत केले. सगळे आणले, मंदिराजवळ बसवलं. विचारू लागले, महाराज 12 वर्षाचा काळ तुम्ही तपा करता आयुष्य खर्च केलं, फायदा काय झाला? सांगा, आपल्या गावाकरता काय मागितलं? गावाकरता काय मागितलं जाऊ द्या, घराकरता काय मागितलं? कुटुंबाकरता जाऊ द्या, स्वतः करता काय मागितलं? त्यांनी सांगितलं स्वतः करताच मागितलं. काय? त्याला खिचडीन भजे खायची सवय होती. खिचडीन भजे खाण्याकरता पावसात सुद्धा ते तालुक्याच्या ठिकाणी चालत जात होतं. म्हणे देवाला तेवढंच मागितलं, पूर आला तरी मला पाण्यावर चालत जाता यावं आणि चालत घरला येता. बायको म्हणली, असले किती जन्म नवरे